नमस्कार मंडळी, आला ना भाई वापस. स्वागत आहे नवीन आपल्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आणि या ठिकाणी आजचा ब्लॉग वेगळा नसेल का माहिती आहे, कारण की 4-5 दिवस झालं आम्ही जेव्हापासून गावावरून आलोय, म्हणजे ट्रॅव्हल करून आलेलो आहे. अस्मिता नाशिकवरून आली आहे तेव्हापासून. ही माझी बायको, माझी रूम आणि आमच्या रूम मधला पसारा. आता अस्मिताला कळलं असेल की आपल्याकडे कपडे किती आहेत. एवढे कपडे आहेत. 3 दिवस झालं नुसतं आवरतं अजून रूम आवरली आहे ना. आणि वरनं विषय असा आहे की काल लग्न होतं गायत्रीचं. त्या गायत्रीच्या लग्नाला जायला सगळं असतं होतं, सगळं बाहेर काढलं, परत पसार झाला. आणि आता ती आहे ना ज्वेलरी हे करते. रेंटलवाले लोकांनो लक्ष द्या. हे बघा कसं आहे ज्वेलरी. कुणाची काही ज्वेलरी हरवली असेल तर 100% सांगा. हरवली आहे सेटवर. कोणाची काय हरवली? माझे चोरीला गेले सेट. आता आम्ही शूटला गेलो होतो का, त्याच्या ब्रश बिश येते, म्हणजे हिची नाही, अजून खूप लोकांचं तिथलं सामानच ठसिंग झाले डायरेक्ट. ठस कुणी केले काय माहिती. आणि एकदम लागणाऱ्या गोष्टी, ब्रश बिश, ज्वेलरी फुल 25 करून टाकले. बच्चा मेकअपचाच ब्रश असणार आहे. भांडी धुवायला थोडी दात बीत पॉइंट आहे, दात घासाचा ब्रश, पण तो नाही कोण चोरणार, ते युजेबल नाही ना. नो ब्रश बिश, मेकअपचा ब्रश आणि मेकअपचं सामान नाही. बाकी सगळ्यांना माहिती, तू थोडी तिकडे कपडे धुवायला ब्रश घेऊन जा आमचं. आणि हो का, ही आमची बहीण, हिला नुसतं काय ना काहीतरी लागलं असतं. वहिनी हे करू, वहिनी ते करू, आणि खर्च करायला कोण करू? दादा करू. हा, खर्च करायला दादा करू. मला तुझ्याशी बोलायचं. हा, हिला माझ्याशी का बोलायचं नाही माहिती का, कारण आम्ही आता दवाखान्यात चाललो होतो आणि जाताना हिने मस्तपैकी तिचा 15 मोबाईल असा गाडीच्या पुढची ऍक्सेसला नाही, पुढे छोटा एक कप्पा आहे, त्या कप्प्यात ठेवला. आणि आम्ही गेलो, मी गाडी रोडला पार्क केली, आम्ही दवाखान्यात गेलो, बसलो 20 मिनिटांनी बाहेर आलो. बघितलं तर काय, मोबाईल तिथंच. हिचं नशीब भारी की तिसरा मोबाईल हरवण्यापासून वाचला. या पोरीने 2 मोबाईल हरवलेत असेच, आयफोन. काय काय केले काय केले चोरीला गेला होता, मी नव्हता हरवला. चोरीला गेले कसे? मोबाईल घरात चार्जिंगला लावला होता, बोर्डवरून कोणीतरी काढून दिलंय. आता 3-4 वर्ष आधीची गोष्ट. असंच आहे मग, हिथं पण तीच केस असते. मग आता हिरडला नाही, मी बघते तिथं ठेवला होता आणि कोणीतरी उचलून न्याला. अरे उचलून न्यायला तर ठेवायचं नीट, कशाला उचलून नेल कोण असं? मला वाटलं तू घेऊन येशील, तू तिथंच गाडी लावली आणि तसंच चालला. तुम्हाला सांगितलं माझा मोबाईल आतमध्ये. तुझ्या डोळ्यासमोर मी मोबाईल तिथं ठेवलेला. अरे माझ्या डोळ्यांनी नाही बघितलं तू तिथं मोबाईल ठेवलाय. माझे डोळे पवे झाले होते, असे पवे. तुझ्या सुंदर रूपासमोर माझे डोळे भरून गेले, भैकून गेले, त्यांच्यावर झापड आली. काय यार, आज मी सांग ना, आपण कुठं चाललोय? मला नाही सांगायचं, माझ्याशी बोलायचं नाही, जबरदस्ती माझ्याशी बोलू नका. काय असं असतं, तुम्ही म्हणता रोज ब्लॉग अपलोड, कसं करणार ब्लॉग अपलोड? आता ही म्हणते बोलायचं ना, आता कमी कमी 4-5 दिवस सिलसिला चालत. मग तुम्ही म्हणताल ब्लॉग का नाही आला. मग मी तुम्हाला सांगू का, आज मी तर परत भांडले. तुम्ही म्हणताल तुम्ही घरात राहता का भांडायला राहता, असं पण होऊ शकतं. हा, का बिग बॉसच्या घरात राहता. खरंच बिग बॉसचं घर बी वाटू शकतं. आणि त्याच्यात मी कधीच विनर होत नाही, हीच विनर होते. बाई इथं चिटिंग आहे, मला नाही पटलं गोष्ट. जाऊ दे आता. जरा आमचे रोहित भाई आले, बादशाह पीर. रोहित भाई आला एका कामासाठी, आणि तो नेक्स्ट लेवल हे करतो, डाएट, नेक्स्ट लेवल डाएट करतोय भाई. इथं आल्या मावाला बसलाय, भाऊ जेवणार का नाही? म्हणलं मी नाही, तुझा जेव खाली जाऊन. नाही मी डाएट आणलाय, पार्सल घेऊन येतो. ये काय आणले डाएट मध्ये तू? पनीर राईस, अजून तेवढंच आपलं थोडस व्हेजिटेबल. बघा, दिसायला एवढा सुंदर बिंदर कडक, डाएट बी करतय, काम बीम सगळं ओके, पण सिंगल. एक पोरगी भेटली होती. आता एक पोरगी भेटली होती. हा? वहिनी करून द्या ना. वहिनीकडेच या तुम्ही सगळे, नाही का? वहिनीकडे पोरींचा खजाना आहे. अरे माझे पैसे संपले की आपण कुठं जातो? बँकेत जातो. तसं हा, इकडे काय नाही, मग बँकेत आपली इकडे. पण वहिनीने काहीच केलं नाही वहिनी काय राव वहिनीने तुमची. दिली होती, आता काय सेटिंग लावताना आली. निघाला. अरे बापरे, तिची हड्डी क्रॅश होते. जाऊन दे गाईज आता. काय माझ्या मैत्रिणीला असं बोलतो का तुझ्या मैत्रिणी? तूच बोलली तुझ्या मैत्रीला, मी थोडी काय बोललो. काय बोलली? तूच बोललास.
मी नाही बोलत माझ्या मैत्रिणींना काही. हा, मग तेच बोलते ना. काय काय समजणे आलं का इशारा कॉपी आहे. डायरेक्ट रोहित दादाला फोन. आजचा ब्लॉग बघितला दोघांना फोन करा, दोघांना फोन कर. काय हे बघा मित्रांनो, हे माझं पोट एवढं मोठं कसं काय झालं सांगा बरं. हा डाएट नाही काय नाही काय नाही. आता हा रोहित बघा ह्याचं लग्न पण नाही आलं तरी पण ह्याला मस्तपैकी तो भात वगैरे सगळं त्याने काय आणले रे, पनीर भात वगैरे आणले. हा हिला काहीतरी वाटते का नवरा असला ढेरक्या बिरक्या झालाय काय नाही तर बोलते नुसती जिम कर. अरे डाएट बीट दे असं सकाळी उठून मन. सकाळी मला नाश्त्याला काय दिले मस्तपैकी ब्रेड आणि त्याला चीज बीज लावून. कसं कमी होणार आहे बाई, कसं कमी होणार. आणि वरनं म्हणते अरे काय ते पोट बघ जरा चिमला बिमलाचा. भाकरी, ज्वारीची भाकरी भाजी खाऊन गेलाय. सांगतो बघ काय. तुला ब्रेड नाही दिली मला. ब्रेड माझे त्यांनी खाऊन घेतले. बघ की. अरे पण मी काय म्हणतो अस्मिता, थोडस असं वाटायला पाहिजे ना रो, काहीतरी थोडस देशील वगैरे. मला काय वाटलं पाहिजे, बनवून कोणी दिलं पाहिजे, बनवून तू दिलं पाहिजे मला. 1.5 भाकरी खाऊन पण माझा ब्रेड चहा खाऊन. अरे चांगलं लागतं भाई, काय काय नाही लावलं सांग. ऐक ना तू तर मला तब्येतीला सांगूच नको. हे बघ तिला आता उरकाय लावलं होतं. एक तुम्हाला एक गंमत सांगतो. आम्ही एका लग्नाला चाललो होतो एकदा आणि मी अस्मिताला फोन केला, अस्मिता आपल्याला जायचंय वगैरे. मग ठीक आहे म्हणले. बाई त्याचं लग्न लागून गेलं तरी पोरीचा मेकअप चालू होता. बघितलं ना कसं बघितलं. बरं कालच्या लग्नात सांग बरं, गायत्रीचं लग्न होतं काल, आम्हाला जायचं होतं. हिला मी एक दिवस आधी सांगितले गायत्री आपल्याला सॉरी अस्मिता नाही अस्मिता आपल्याला असं आहे गायत्रीच्या लग्नाला जायचंय तर सगळं आवरून वगैरे ठेव. हिने काय केलं, हा ठीक आहे म्हणलं साडी वगैरे व्यवस्थित ठेव, तुला म्हणजे तिला हे लागतं काय ट्युनिंग, तर मग तसं वगैरे करून ठेव. आई शपथ आल्यावर साडी शोधली, साडीचं ब्लाऊज घालून नाही. अरे भाई कुठं आहे भाई, आणि विसरून आली तिकडं आणि शोधते इकडं. सगळा पसारा करून ठेवला, अख्खा रामना बाहेर काढून ठेवला आणि नंतर ना जाऊन दुसरी कुठली तरी साडी वेअर केला. अरे काय तुला असं कळत नाही का रे. तुला बुद्धी दिली का. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तू गेली कुठं होती. मी सांगते याच्यावर विश्वास ऐक ना मी तुला काय म्हणतोय, देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तू कुठं गेली ती मेकअप करायला. नाही. तुझ्या प्रेमात पडली होती ना तेव्हा. अरे ना ये ऐसे बात कर लेती ना तो मेरा मन बहल जाता है. चल बच्चे छोड़ दिया तुझको. नाही केलं मा बायकोनं असं, नाही केलं. मी रेडी होती. अरे उरक ना लवकर यार, जायचंय ना. झालंय काय करू. अरे मेकअप कर ना, मेकअप कर ना. तुला मेकअप नाही करायचं, मेकअप कर ना. नाही करायचं. मेकअप कर, नाही तर मेकअप कर, मेकअप कर. नाही कशाला करू. बाई जाऊ मला लवकर जायचं असतं तेव्हा हिला मेकअप करत असतो. आता टाइम आहे हिला मेकअप नाही करायचा आहे. पोरींना तुम्ही का मेकअप करता, नका करू मेकअप. नवऱ्याच्या खिशाला जास्त सगळ्याला त्रास, जिंदगी त्रास. त्यांच्याकडे होते तुझ्याकडे मागायला. इथे ना का इथे ना तुम्हाला सांगतो बघा, इथे ना इथं माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी किती असं नाही इथं सगळं इथं माझं लग्न नव्हतं झालं. इथं मी एकदम बघा कसं खुश आहे, मी किती खुश आहे बघा ना इथं. आणि त्याच्यानंतर इथं माझा साखरपुडा झाला बघा, हसू थोडंसं कमी झालं. आणि इथं तर बघा ना इथं बापरे, बघा 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 केला ना, केला का नाही हा मेकअप करते ना. तूच बोलला कर नाही, तू फक्त चान्स शोधत होती आणि मग मला ते वेळेचं माझ्यावर ढकलायचं सगळं. तूच बोलला कर बीर, तुला करायचंच होता म्हणून तसं केलं तू खोटारडी पोरगी. तुझं पण तोंड बघ ना कसं झालंय. हा दिवसाला मग डुकर मारत फिरतोय उन्हात, तोंडाला काय लावना काय करनास. तोंड बघ तुझं एकदा कसं झालंय ती. बघितलं आता लोक काय म्हणतात, जग म्हणतात अख्खं बच्चा किसी को भी बुरा लग सकता है पर उसके माँ को नहीं. माझ्या आपण आलं नाही गाई नाही रे माझं सोनाचं पिल्लू तो कुठं. अरे असली कसली आई तू, ये ना चल बे, ये ना ये मार ना मार. तुला बरवायला लागलं असतं. पोल कुल ब्लॉग बंद करना पडेगा. पोल कुल रहा इधर को चलो. त्याचं तर चालू करतोय का बरं असं, का बरं असं. काय करायचंय, खाऊन पिऊन राहायचं आणि ढेऱ्या वाढवायचा. ही बघ म्हैस तिला खाऊ नको म्हणलं की ही झोपूनच जाईल आणि झोपत नाही उठून रात्रीच्या 1 वाजता पण खाते. म्हणजे पप्पा वरडते म्हणून खाते. काय खात बोल बरं. अब आया माझा मम्मा, अब आया माझा. अभी ये ब्लॉग में जाएगा. मम्मी पप्पा किती वाजता बोलवतात खायला सांग. 12:30 1 वाजता.
आमचे पप्पा म्हणतात खाल्लं नाही की मार देतो त्याच्यामुळे खावं लागतं. मम्मी मी काय म्हणतोय आम्ही फिरायला चाललोय. फिरायला चाललंय हम्म. जा की मग. कुठं चाललं नाही आता विचारलं. 1 लाख रुपये देऊन जा मला. 1 लाख रुपये देऊन जा. तू ते गुन्हेगारांसारखे जामीन घेते का आमचे? हा? एवढं जामीन दे पैसे सिक्युरिटी डिपॉझिट घेते का मग जामीन देते का? काय हम्म? हा, मग तुम्ही सासू सुनांनी मिळून आहे ना मम्मी लय हे केलं लय उत्मत केलंय दोघांनी काय मिळून. केलंय काय केलंय एक तू असली ती तसली कसली का मम्मी ऑन फायर आहे का डायरेक्ट? नाही कसली ह्यांनी केलं सगळं चालतं आमचं नाही चालत. हा दोघे फिरताय निवांत सगळं करताय. हा लोणावळ्याला गेले फिरायला सगळं केलं ही तिथं कुठे गेली हे लोणावळ्याला कुठे गेली पुरीला? तुला सांगतो 200 रुपये खर्च केला लोणावळ्यामध्ये जाऊन. ते पण का केलं कसं केलं माहितीये का माझ्या मोठ्या बहिणीकडेच पाकिट ठेवून दिलं होतं सगळ्यांना घेतलं होतं ना मी काय करते हे घेतलं असून पाकिट नाही कोणतरी पैसे दे. पैसे बचाने की निंजा टेक्निक इधर को आज मालूम गिरली है रोहित आता लक्षात ठेव भाऊ जरा खर्च. अरे मोबाईल स्विच ऑफ झाला बघ. 3 hours later. मित्रांनो आता सीन झालेला आहे. आमचा जो टायगर आहे म्हणजे आमचं जे पेट आहे कुत्रा आहे तो आमच्या इथे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथे टाकीत पडलाय. तो एवढा येडा आहे काही ना काहीतरी उद्योग करत राहतो. आता टाकीत पडलाय तिकडे. आता मला आयुषचा फोन आला दादा पटकन म्हणून आता त्याला पहिले टाकीतनं बाहेर काढतो. आता बघा कसे उद्योग करून ठेवतो. टायगर पडला ना टाकीत काय करायला गेला होता? लागला ना नाकाला पण लागले 100% लागले त्याला. ए ये की आता बाहेर जसं गेला तसं ये आता. कसं गेला होता सांग मला. हा किती वेळ झालं पडलाय तू? अर्ध्या वेळ झालं पोरं म्हटलं आवाज येतोय पण आम्ही बघितलं ना मी इथनं चाललेलो काय आऊ असं करत होता मग त्याच्यापेक्षा चांगलं तर तू केलं रायशा. कसं केलं परत कर. आऊ बरोबर तुझं भाऊ दिसतंय. टायगर चल वरती चल. तिथनच पडला होता ना कुठनं तिकडनं पडला ना काय शोधाय गेला होता खाली. ये ना आता ये. तुला तसंच पाहिजे तुला तसंच ठेवलं पाहिजे त्याच्या आतमध्ये टाकीत. लाज वाटा पाहिजे तुला असा कुठं पण पडतोय खाली. हा तुझ्यासारखं बिबट्या आला हत्या आला. टायगरला वाचवायला हत्या आला. ये ना ये ना तुला लागले आयुष टायगरला जरा नाकाला नाही डोक्यावर पडले वाटते. बाहेर तर काढू जा तू ते उचलून. जिंदगीत डोक्यावर पडणाऱ्यांची माझ्या आयुष्यात काही कमी नाहीये. तो पण डोक्यावर पडलाय त्याला पहिले बाहेर काढतो मी. मेरे सिवा इसको कौन निकालेगा? मेरे सिवा हे ही कोण इसका? दादा 2 सख्खे भाऊ ए यार राहुल देख तेरा भाई गिर गया. हो का काय वाटते का नाही? हो हे असं आहे ना असं प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी खड्ड्यात पडतं आणि मला काढायला लागतं त्याला. जरा आयुष सर टायगर तुला काम मला येऊ दे. पुढं जरा पुढे जा थोडा पुढे जा. थोडा पुढे जा ना तिकडे तिकडे जा. अरे मी उडी कशी मारल तुझ्या अंगावर? दादा खेळ असतील बघ खाली डबा बी पडला. क्रेन बोल काय बघा काढू हे काय मी आहे ना क्रेन. हा तू नाही पडला तू नाही क्रेन लागणार. तू पकड त्याला नक्की कॅमेरा पकड ते काय त्यानं उलट अरे मग वर कोण पकडणार पकडता तिथं ठेवतो का? तू जर पडला असता ना 2,000% 2 टनची क्रेन लावायला लागली असती. चल टायगर चल थांब चल इकडे ठेव रे. चल चल अरे चल की घाबर परत यायच्या खाली तो. गेलाय. थांब पडू नको थांब. आळशी तिकडनं पकड राहिली 100% हात पाय सगळं तोडलाय ती. हो घाबरू नाही मारणार तुला नाही मारणार. खेळ बघा
अरे तू इथं का आलाय कुठे आहे अरे तू बी ह्याच्याकडे डोक्यावर पडलाय काय हो लाल भैया कॅमेरा पकडे हे पकड झाड आहे का चल लागले त्याला पाहायला चल 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 फुटेज काढायला लावलं होतं तुम्हाला ब्लॉग का बघायला भेटत नाही का अशी दलिंदर लोक माझ्या आयुष्यात आहेत दलिंदर ह्याच्या हातात कॅमेरा दिलाय आणि कॅमेरा बंद ठेवलाय आणि ब्लॉग काढते अरे अरे जिंदगी जगता कशाला रे तुम्ही अरे काय बोलायचं यार जिंदगीत हे बोलने काय नाही मेरे को दुसरा हत्ती आलाय हत्ती जाऊ का हे काळा बी घातलाय बघ तू टायगर काय करतो माहिती का प्रत्येक वेळेस असं काहीतरी कांड करतो आता काय केलं तर पुढचं फुटेज तुम्ही नाही बघितलं तिथनं जातच नव्हतं पुढं गेलंच नाही शेवटी मी त्याला कसा करून ढकाला आयुष्याने ढकलून काढला मला वाटलं आता फुल फटके द्या डायरेक्ट घरी पळून गेला आता जाऊन आहे ना दुसऱ्या मधल्यावर गपचूप बसला असेल मी दाखवतो